शासकीय योजनांचा निधी कसा हडप करायचा आणि नियमांना कसा हरताळ फासायचा याचा जिवंत नमुना हदगाव तालुक्यातील उपबांधकाम विभागाने दाखवून दिला आहे। निवघा ते कोवडी फाटा रोड लगत लाखो रुपये खर्च करून लावलेली झाडे आज पाण्याअभावी सुकू लागली असून दुसरीकडे रस्त्याला लागूनच उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या खांबामुळे अपघाताचे सावट निर्माण झाले आहे। उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक अभियंता राजेश पवार आणि अभियंता बोबडे यांच्या अर्थपूर्ण आणि भ्रष्ट कारभारामुळे जनतेच्या पैशांची कशी उधळपट्टी सुरू आहे याचा पर्दाफाश या निमित्ताने झाला आहे। महाराष्ट्र शासन दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यासाठी योजना राबवते। पावसाळा सुरू झाला की शासकीय अधिकाऱ्यांची झाडे लावा मोहीम केवळ फोटोशूट पुरतीच मर्यादित राहते। हेच निवघा ते कोवडी फाटा रस्त्यावर स्पष्ट दिसत आहे। बांधकाम विभागाने लाखो रुपयांचा निधी दाखवून रस्त्याच्या कडेला झाडे तर लावली, परंतु त्यानंतर त्यांच्या संगोपनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले। आज ही झाडे पाण्याअभावी अक्षरशः वाढून चालली आहे। वातानुकूलित केबिनमध्ये बसून सर्व नियम धाब्यावर ठेवत प्रत्यक्षात झाडे जगली नसतानाही परस्पर बिले उचलण्यात आली आहे। हा सर्व निधी अधिकाऱ्यांच्या खिशात गेला की काय असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहे। सध्या निवघा येथे सोलार पॅनल एनर्जीचे काम सुरू आहे। या कामाच्या ठेकेदाराकडून बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मोठी आर्थिक देवाणघेवाण केल्याची जोरदार चर्चा परिसरात आहे। या अर्थपूर्ण तडजोडीमुळेच रस्त्यालगत अगदी विद्युत पुरवठा करणारे पोल उभे करण्यास परवानगी देण्यात आली आहे। हा रस्ता प्रचंड रहदारीचा असून रस्त्याला अगदी लागूनच असलेले हे खांब भविष्यात मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतात। वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला असून उद्या जर येथे एखादा भीषण अपघात झाला आणि कुणाचा नाहक जीव गेला तर याची जबाबदारी अभियंता राजेश पवार आणि अभियंता बोबडे घेणार का असा संतप्त प्रश्न जनता विचारत आहे। वृक्ष लागवडीच्या नावाखाली झालेला लाखोंचा भ्रष्टाचार आणि नियमबाह्य खांब उभारणीला दिलेली मूकसंमती यामुळे सहाय्यक अभियंता राजेश पवार आणि अभियंता बोबडे यांच्या भ्रष्ट कारभाराची जाहीर वाभाडे निघाले आहे। या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी हदगाव तालुक्यातील सुज्ञ नागरिकांमधून आणि वाहनधारकांमधून आक्रमकपणे केली जात आहे। हदगाव तालुका प्रतिनिधी देवानंद महाजन।